सेशन मध्ये तुम्ही बघू शकता की इंग्लिश हा विषय एक लँग्वेज म्हणून, भाषा म्हणून शिकत असताना आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे. तर पहिला पार्ट आहे तो लँग्वेज लर्न करत असताना आपल्याला लर्न करायचा आहे, तो आहे लिसनिंग, म्हणजे ऐकण्याचं स्किल. का महत्वाचं आहे? बिकॉज ओनली फॉर लिसनिंग, म्हणजे ऐकण्यामुळं आपण सगळ्या गोष्टी इंटरप्रिट करत असतो. इंटरप्रिट करून त्याचं अनुमान लावतो, अनुमान लावून मग त्याचा आपण अर्थ आपल्या कम्युनिकेशन मध्ये ध्वनित करत असतो. म्हणून लिसनिंग महत्वाचं. नेक्स्ट स्किल आहे तुमचं रायटिंग. आता लिहिणं गरजेचं आहे, कारण ऍज अ स्टुडंट प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा फेस कराव्या लागतात आणि त्या ठिकाणी त्याला लिहिण्याचं स्किल महत्वाचं आहे. इव्हन वर्किंग प्रोफेशनल्सना सुद्धा त्यांचे मेल लिहायचे असतात, त्यांची बिलिंग लिहायची असते, बऱ्याचशा गोष्टी असतात त्या पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे रीडिंग. येस ऑफकोर्स. आता रीडिंग, अकॅडमिक रीडिंग, क्वांटम स्पीड रीडिंग, न्यूजपेपर रीडिंग, रीडिंग लिजर रीडिंग, रीडिंग फॉर टाइमपास. आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रीडिंग मध्ये जर काही महत्वाच्या गोष्टी आपण स्किल सेट म्हणून केल्या तर हे रीडिंग आपल्याला नक्कीच इंटरेस्टिंग बनवतो पुढे. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू रीडिंग लर्न करणं गरजेचं आहे. आणि स्पीकिंग म्हणजे बोलणं. आता पहिलं स्किल आहे ऐकणं, लिहिणं, वाचणं आणि बोलणं. सगळ्यात महत्वाचं आहे ते बोलणं. या अगोदरच्या तिन्ही स्किल लर्न करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा इंग्रजी बाराखडी, ज्याच्यामध्ये इंग्रजीचे हे 26 लेटर्स आहे. हे 26 लेटर्स इंग्रजी बाराखडी मधले 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिला पार्ट आहे कॅपिटल आणि दुसरा पार्ट आहे स्मॉल्स. आता ह्या फॉर्मॅटला फर्स्ट लिपी तुमची जी इथे तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये दिसते आणि रेड कलर मध्ये तुम्ही बघू शकता स्मॉल, दॅट इज युअर सेकंड लिपी. ही दुसरी लिपी आहे. आता या दृष्टिकोनातून जर बघितलं तर या फॉर्मॅटला प्रिंटेड फॉर्म असं म्हणतात. विच फॉर्म वी कॅन कॉल इट? प्रिंटेड फॉर्म. जागतिक लेवलवरती हा फॉर्मॅटला प्रिंटेड फॉर्म म्हणून ओळखलं जातं. भरपूर सगळी पुस्तकं या फॉर्मॅटमध्ये. आता हे ऐकण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे, कारण ही 26 साऊंड आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शब्द निर्मिती करण्यात मदत करणार आहेत आणि त्यामुळे हे 26 साऊंड्स आपण लर्न करून घेणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु इथे या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय की यातलं नेमकं लर्न काय करायचं. तर याच्यामधला पहिला पार्ट आहे तो आहे वॉवेल्स, ज्याला आपण स्वर म्हणतो. मराठीमध्ये यांना स्वर म्हटलं जातं. हे 5 वॉवेल्स आहेत इंग्लिशमध्ये आणि हे 5 वॉवेल्स अराउंड 20 डिफरंट साऊंड्स क्रिएट करतात आणि ते साऊंड्स आपल्याला लर्न करायचे, रिमेंबर करायचे, कारण त्याच्यामुळे आपलं प्रोनाउन्सिएशन, उच्चार आणि लिसनिंग सुद्धा छान होणार आहे. देन सेकंड पार्ट येतो, त्याच्यामध्ये त्याला कॉन्सोनंट्स, याला व्यंजने म्हणतात मराठीमध्ये. आणि व्यंजने म्हणजे इंग्रजी भाषेत 21 व्यंजन आहेत. ह्या 21 साऊंड कॉन्सोनंट्सचे अराउंड 24 साऊंड्स तयार होतात आणि हे साऊंड्स आपण पुढच्या स्लाइड वरती पाहणार आहोत. तर येस, हे सगळे साऊंड्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील. त्याच्या अगोदर ही कर्सिव्ह फॉर्मॅट आहे. आता लिखाणामध्ये आपलं ज्यावेळेला कॉन्व्हर्सेशन एखाद्या वेस्टर्न कंट्रीज मधल्या पर्सनशी होणार आहे, त्यावेळेला त्याचं जर मॅन्युस्क्रिप्ट किंवा त्यानं जर लिहिलेलं डॉक्युमेंट असेल तर ते कर्सिव्ह फॉर्मॅट मध्ये असतं. इव्हन इंडियात सुद्धा भरपूर लोक कॉन्व्हेंटची कर्सिव्ह मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतात. तिसरी आणि चौथी लिपी, थर्ड लेटर्स म्हणजे कॅपिटल्स आणि स्मॉल फोर्थ लेटर, ही चौथी फोर्थ लिपी जी आहे तुमची ती आहे कॅपिटल्स मध्ये. आता आपल्याला हे समजून घ्यायचंय, हा कर्सिव्ह फॉर्मॅट पण अंडरस्टँड करून घ्यायचा आहे, तिसरी आणि चौथी लिपी. त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघू शकताय या ठिकाणी आता आपलं तुमचं स्किल आहे ते आहे आपण ऐकण्याची स्किल साठी या वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्सची मदत घेतली. पुढचं स्किल आहे ते आपलं लिहिण्याचं, रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किल मध्ये 3 ट्रिकचा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि तो फॉर्म्युला, त्यातली पहिली ट्रिक आपण या ठिकाणी बघणार आहोत. जेव्हा शालेय विद्यार्थ्यांना लिहिणं हे त्याचं सुंदर हस्ताक्षर असावं म्हणून कॅलिग्राफी हा पार्ट या ठिकाणी येतो. आणि तो कॅलिग्राफी म्हणजे सुंदर लिहिण्यासाठी त्याने काय केलं पाहिजे, तर त्यानं पहिली ही एक ट्रिक फॉलो केली पाहिजे, ऑन द लाईन लेटर्स. अशी काही अक्षरं की जी पूर्णपणे लाईन वरती लिहायची. त्याला तुम्ही इमेज मध्ये बघू शकता, ही तुमची नोटबुकची लाईन आहे आणि या नोटबुकच्या लाईन वरती तुम्हाला ही अक्षरं अशी लाईन वरती करेक्ट लिहायची, त्यामुळे तुमचं हँडरायटिंग बेस्ट येणार आहे. आता या ट्रिक मध्ये फॉर्म्युला जर बघितला तर तुम्हाला ही साधारणपणे 14 अक्षर आहेत, 14 लेटर्स. ही 14 लेटर्स या पद्धतीने या इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे मांडल्यानंतर तुमचं हँडरायटिंग तुरंत म्हणजे इन्स्टंट छान येणार आहे. त्याच्यानंतरची पुढची ट्रिक, पुढचा फॉर्म्युला, या फॉर्म्युला मधली पुढची ट्रिक नंबर 2 आहे. त्या ट्रिक मध्ये काय ट्रिक आहे, सेकंड ट्रिक, अप टू दी लाईन लेटर्स. म्हणजे सेम या इमेज मध्ये बघू शकता ही तुमची लाईन आहे आणि या लाईन वरती तुम्हाला अप टू दी लाईन स्ट्रोक द्यायचे अक्षरांची, जसं की बी, टी, एफ, त्याच्यानंतर एच. सो या पद्धतीने तुम्हाला त्याचे स्ट्रोक फॉलो करायचे. ही झाली तुमची ट्रिक नंबर 2. विल बी मुव्हिंग अहेड. आपण पुढची ट्रिक पाहूया. या पुढच्या ट्रिक मध्ये म्हणजे तिसरी ट्रिक आहे या फॉर्म्युल्यातली कॅलिग्राफीसाठी. आता ती ट्रिक काय आहे, तर डाऊन द लाईन लेटर्स. ही जी तुमची लाईन आहे या लाईनच्या डाऊन साईडला
डाऊन साईडला आपल्याला प्रत्येक अक्षराचा स्ट्रोक द्यायचा आहे आणि ही तुमची स्टायलिस्टिक हँड रायटिंग मग येणार आहे. हँड रायटिंग छान येणं ही एक स्टाईल असते. त्याच्यानंतर पुढची ट्रिक आहे, पुढची गोष्ट आहे ती आहे, आता तुम्ही बघू शकता की याच फरक होतो. तर जनरल लिहित असताना आपण काय करतो, सगळी अक्षर सारख्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यामुळे आपलं हँड रायटिंग असं दिसतं. आता सांगितलेले फॉर्म्युले त्या ट्रिक मधले, त्या ट्रिक प्रमाणे जर आपण फॉलो केलं तर यू कॅन सी हिअर दिस कॅन बी युअर हँड रायटिंग. आणि या पद्धतीने लिहिल्यामुळे हँड रायटिंग इम्प्रूव्ह झालं तर तो एक ऍडेड ऍडव्हान्टेज असतो प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, स्कूल गोईंग स्टुडंटसाठी. आणि म्हणून मग हँड रायटिंगची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. रायटिंग स्किल मध्ये आपण बघितलं की अक्षरांची मांडणी आणि हँड रायटिंग. देन वी हॅव आता रायटिंग स्किल म्हणजे उत्स्फूर्त रायटिंगसाठी लेटर रायटिंग, कॉम्पोजिशन रायटिंग हे आपण पुढच्या सेशन मध्ये पाहूयात. त्याच्यासाठी आपण काही वेगळे सेपरेट सेशन्स प्लॅन केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं पार्ट आहे इनिशियल स्टेजला ऍज अ इनिशिएट लर्नर म्हणून काय केलं पाहिजे. तर ऐकण्यासाठी आणि आपले उच्चार स्पष्ट म्हणजे आपलं प्रोनाउन्सिएशन क्लिअर होण्यासाठी आपण आणखी एक गोष्ट करणार आहोत, ती आहे प्रॅक्टिस दीज टंग ट्विस्टर्स. आता टंग ट्विस्टर्स म्हणजे काय, तर काही शब्द आहेत ज्या शब्दांची प्रॅक्टिस केल्यामुळे आपली जीभ सरकणार नाही, चेंगरणार नाही, आपली अक्षरं चेंगरणार नाहीत, ट्विस्ट होणार नाही. सो फर्स्ट टंग ट्विस्टर रेड लॉरी येलो लॉरी. प्रॅक्टिस काय करायची मी सांगतो. तुम्हाला काय करायचं, रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी याला स्लोली म्हणून सुरुवात करायची. आता सुरुवातीला म्हणताना स्लो म्हटल्यामुळे चांगलं येईल आणि मग त्याला फास्ट म्हणायचंय. साधारणपणे 10 दिवस वेगवेगळ्या वेळेला जर आपण त्याची प्रॅक्टिस केली 2-3 मिनिटं, जसं की बघा आता मी सांगतो रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी या पद्धतीने. त्याच्यानंतर पुढचं टंग ट्विस्टर आहे याच फॅमिली मधलं रेड ट्रक येलो ट्रक, रेड ट्रक येलो ट्रक. आता याची सुद्धा प्रॅक्टिस सेम वेवरून रेड ट्रक येलो ट्रक, रेड ट्रक येलो ट्रक, रेड ट्रक येलो ट्रक, रेड ट्रक येलो ट्रक. सो दिस वे यू हॅव टू प्रॅक्टिस. आणि ही प्रॅक्टिस केल्यामुळे तुमचं जे टंग ट्विस्टर म्हणजे तुमची जी ट्विस्ट होणार आहे ती ट्विस्ट होणार. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जे 5 स्वर बघितले वॉवेल्स, या 5 वॉवेल्सचा 20 डिफरंट साऊंड्स मध्ये काय केलेलं आहे, 20 डिफरंट साऊंड्स मध्ये सेग्रिगेट केलेले. म्हणजे काय, तर 5 स्वरांचे हे वेगवेगळे 20 आवाज तयार होतात आणि हे 20च्या 20 आवाज आपल्याला लर्न करून घ्यायचे, लक्षात ठेवायचे. 20 आवाजांच्या मदतीनं वेगवेगळ्या प्रकारचे शब्द फॉर्मेशन होणार आहेत आणि ह्या 20 साऊंड्स लिस्ट करून घ्यायचे, नोट करून घ्यायचे. जसं की फॉर एक्झाम्पल यू कॅन कॉल अप, then here we can see cup, cup. Then we have different things, let's say away, we have away, so read it away. याला आपण away असं वाचतो. बघा अ चे 3 वेगवेगळे साऊंड आहेत, अप, अवे, कप. त्याच्यानंतर अ चा पुढचा साऊंड आहे जसं की बॅग. त्याच्यानंतर पुढे असे सगळे वेगवेगळे साऊंड आहेत. उ चा साऊंड आहे दीर्घ, ए. त्याच्यानंतर ए दीर्घ, ई. असे वेगवेगळे 20च्या 20 साऊंड या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत आणि ह्या 20च्या 20 साऊंडच्या मदतीने आपल्याला काय करायचंय, तर तो पार्ट अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. सो दॅट इज ऑल अबाउट वॉवेल्स. आता ही वॉवेल्सची वेगवेगळे साऊंड्स आहेत बघू शकता तुम्ही आणि हे सगळे साऊंड्स आपल्याला मेमोराइज करून ठेवायचे, लर्न करून ठेवायचे, ज्याच्यामुळे आपल्याला इंग्लिश लँग्वेज लर्न करण्यासाठीचा जो महत्वाचा इझी जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहेत 21 कॉन्सोनंट्स. जसं आपण आता बघितलं की ही 21 व्यंजनं अराउंड 24 वेगवेगळे साऊंड्स तयार करतात. किती साऊंड्स तयार करतात, 24 डिफरंट साऊंड्स. आणि हे जे 24 डिफरंट साऊंड्स आहेत हे साऊंड्स पण आपल्याला मदत करतात वर्ड फॉर्मेशन्स मध्ये आणि त्याच्यामुळे आपले प्रोनाउन्सिएशन चांगले येतात आणि आपल्याला स्पेलिंग पण लिहित असताना मिस्टेक होत नाही. सो म्हणून प, ब, ट, ड, क, ग हे सगळे वॉवेल साऊंड्स जसे आपण स्टडी केले तसे कॉन्सोनंट साऊंड्स पण स्टडी करायचे. नाउ हिअर यू कॅन सी दीज आर साइन साऊंड्स अँड देअर एक्झाम्पल्स इन इंग्लिश स्पेलिंग. या पद्धतीने तुम्हाला हे सगळे 24 साऊंड्स लर्न करायचे, रिमेंबर करायचे. हे लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला वर्ड फॉर्मेशन इझी जातं, स्पेलिंग जास्त पाठ करायची गरज पडत नाही आणि इझिली लक्षात राहतात. देन वी हॅव पुढे आपला नेक्स्ट पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हॉट हॅव लर्न फ्रॉम दिस सेशन. आता या सेशन मध्ये आपण काय लर्न केलं, तर या सेशन मध्ये आपण अतिशय महत्वाचे असणारे 4 स्किल लिसनिंग, रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग हे बोलण्यासाठी आवश्यक असणारं मटेरियल बघितलं आपण. आणि ते मटेरियल म्हणजे काय, तर ते मटेरियल आहे पहिला पार्ट या इंग्रजी बाराखडीत किंवा इंग्रजी भाषेतली अल्फाबेट्स, लेटर्स, साऊंड्स किंवा यू कॅन से सिम्बॉल्स यांची आपण प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर जो आपण लर्न केला तो म्हणजे टंग ट्विस्टर्स, वॉवेल्स, कॉन्सोनंट्स. या अक्षरांना मांडायचं कसं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टार्टिंग लर्नर, किक स्टार्टर त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
तर बघू शकताय लर्निंग स्किल, याच्यामध्ये हे 4 स्किल लर्न केले. प्रिंटेड आणि कर्सिव्ह फॉर्म बघितले, त्याच्यानंतर वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स अंडरस्टँड केले, आणि कॅलिग्राफी म्हणजे सुंदर हँडरायटिंग, आणि फोनिक्स फॉर स्पेलिंग फॉर्मेशन आणि वर्ड फॉर्मेशन. स्पेलिंग तयार करता याव्यात, आपण बोललेलं इतरांना स्पष्ट ऐकायला जावं, त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपण स्टडी केलं. सो दॅट्स इट फॉर दिस सेशन.